नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पुराणिक, कर्करोग तज्ञ। आज आपण बोलणार आहोत किमोथेरपी विषय। किमोथेरपीचा हा विषय आपण 2 भागांमध्ये बोलूया। पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की किमोथेरपी म्हणजे नक्की काय असतं, ही कधी दिली जाते, केव्हा दिली जाते, कुठे देऊ शकतो आणि ह्याच्यापूर्वी किमोथेरपी देण्याच्या पूर्वी आम्ही कुठली काळजी घेतो। आणि दुसऱ्या भागामध्ये आपण बोलणार आहोत किमोथेरपीच्या साईड इफेक्ट्स विषय। किमोथेरपी सोबत होणारे काही सहपरिणाम असतात, ते आपल्याला कसे टाळता येऊ शकतात आणि जर ते साईड इफेक्ट झाले तर त्याच्यावरती काय उपचार असतात। तर आपण आता सुरुवात करूया पहिल्या भागाने। सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे किमोथेरपी म्हणजे नक्की काय असतं। तर रसायनोपचारात कर्करोगनाशक औषधांचा वापर करून कर्करोगाच्या पेशींचा नाश केला जातो। हेच औषधं म्हणजे किमोथेरपीचे औषधं असतात। या औषधांनी बेसिकली हे कर्करोगाच्या पेशींची वाढ किंवा विभाजन थांबवले जाते आणि याच औषधांना आपण किमोथेरपी असं म्हणतो। आता बऱ्याच वेळेस ओपीडीमध्ये जेव्हा पण पेशंट्स आपल्याकडे येतात कर्करोगाचे निदान घेऊन, त्यावेळेस त्यांचे खूप सारे प्रश्न असतात की हे किमोथेरपी आम्हाला सहन होईल का, हे नक्की कसे औषधं असतात, हे कसे दिले जातात आणि त्यांच्या मनामध्ये याविषयी प्रचंड भीती असते। तर माझं तुम्हाला हेच आव्हान असेल कायम की किमोथेरपीविषयी भीती बिलकुल बाळगू नका। तर ओपीडीमध्ये आता आमच्याकडे बऱ्याच वेळेस पेशंट येतात, त्यावेळेस ते कर्करोगाचं निदान करून आलेले असतात आणि जेव्हा पण आम्ही त्यांना ॲडवाईस करतो की आता आपल्याला किमोथेरपी याच्यावरती लागणार आहे, त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं की त्या पेशंटच्या मनामध्ये किमोथेरपीविषयी खूप भीती असते। मग ते खूप घाबरतात, ते असं विचारतात की मग आम्हाला हे सहन होईल का, आम्ही ऐकलंय की आमच्या नातेवाईकांना ह्याचा खूप त्रास झाला होता, मग माझे केसच जातील का, मग मी सहनच होणार नाही, मग मला एकदम माझी ताकदच राहणार नाही। असे विविध प्रश्न यांच्या मनामध्ये असतात आणि खूप गैरसमज असतात असं मी म्हणेल। किमोथेरपीविषयी भीती बाळगण्याची अजिबातच गरज नाही आहे, कारण आता आपल्या उपचार पद्धती खूप ॲडव्हान्स झालेल्या आहेत। आता आपल्याकडे असे खूप सारे औषधं आहेत ज्याच्याने आपण ह्याचे सहपरिणाम किंवा साईड इफेक्ट्स टाळता येऊ शकतो। तर आज आपण या भागामध्ये एक प्रश्न मी तुम्हाला उत्तर देणार आहे। तर सगळ्यात पहिले म्हणजे किमोथेरपी म्हणजेच नक्की काय असतं। तर रसायनोपचारात कर्करोगनाशक औषधांचा वापर करून कर्करोगांच्या पेशींचा नाश केला जातो, त्यांचे विभाजन थांबवले जाते, त्यांची वाढ थांबवली जाते। याच औषधांना आपण किमोथेरपी असं म्हणतो। आता किमोथेरपी ही कधी दिली जाते। आता बरेच पेशंट असे म्हणतात आता तर आमचं शस्त्रक्रिया झाली आहे, मग आता काय गरज आहे, कारण ट्यूमर तर पूर्ण निघालेला आहे, मग कशाला किमोथेरपीची गरज आहे। तर कालांतराने निरोगी राहण्यासाठी आणि परत कर्करोगांची पेशी वाढायला नाही पाहिजेत याच्यासाठी आपल्याला किमोथेरपी ही घ्यावी लागते। तर किमोथेरपी कधी कधी दिली जाते, कधी कधी शस्त्रक्रियेपूर्वी तो ट्यूमरची गाठ आकुंचित करण्यासाठी, ह्याला आपण निओ ॲड्जुव्हंट किमोथेरपी असं म्हणतो, किंवा शस्त्रक्रिया ऑलरेडी झाली आहे, ट्यूमर ऑलरेडी काढलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला किमोथेरपी घ्यावी लागते, त्याला आपण ॲड्जुव्हंट किमोथेरपी असं म्हणतो। कधी कधी रेडिएशन सोबत सुद्धा किमोथेरपीचा दिली जाते, त्याच्यामध्ये रेडिएशनचे इफेक्ट्स हे चांगल्या पद्धतीने दिसू शकतात, त्याला आपण कॉन्करंट किमोथेरपी असं म्हणतो। आणि जे स्टेज 4चे पेशंट्स असतात, ज्यांचा कॅन्सर बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे, यांना सुद्धा किमोथेरपी इंडिकेटेड असते, यावेळेस आपण त्याला पॅलिएटिव्ह किमोथेरपी असं म्हणतो। तर यावरील सर्व कारणांमध्ये किमोथेरपी इंडिकेटेड आहे। आता किमोथेरपी ही कशी दिली जाते। तर किमोथेरपीचं देण्याचा मोस्ट कॉमन प्रकार आहे तो इंजेक्शनद्वारे, म्हणजे हाताला आपण एक सुई लावतो आणि इंजेक्शनद्वारे ही किमोथेरपी इंजेक्शनसारखी सलाईनमधून दिली जाते। तर ही एक पद्धत झाली आणि ही सगळ्यात सामान्य पद्धत आहे किमोथेरपी देण्याची। पण जसं आता मी तुम्हाला म्हणलं की ॲडव्हान्सेस खूप झाले, तर आपल्याकडे आता बऱ्याच टॅबलेट फॉर्म्ससुद्धा आहेत। तर किमोथेरपी आता बऱ्याच काही कर्करोगांसाठी आपण टॅबलेट फॉर्मद्वारे म्हणजेच कॅप्सूलमध्ये किंवा टॅबलेटमध्ये आपल्याला पाण्याने गिळून ती पोटाद्वारे सुद्धा घेतली जाऊ शकते। आणि ह्याचे अजून काही प्रकार पण आहेत, म्हणजे इंट्रापेरिटोनियल आहेत, काही त्वचेखालील किंवा सबक्युटेनियस इंजेक्शन्स, अशा आता विविध पद्धतीने किमोथेरपी घेतली जाते। म्हणजे किमोथेरपी फक्त एकच इंजेक्शनद्वारे असं नाही, आता ह्या घेण्याच्या बऱ्याच पद्धती आलेल्या आहेत आणि त्यात टॅबलेट हे खूपच एक कन्व्हिनियंट मार्ग आहे। आता किमोथेरपी ही कुठे दिली जाते। किमोथेरपी बेसिकली आपण डे केअर युनिटमध्ये देतो। तर डे केअर युनिट हे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असतं। इथे पेशंट जनरली सकाळी ॲडमिट होतात आणि संध्याकाळी डिस्चार्ज जातात जेव्हा त्यांची किमोथेरपी संपते। तर या पद्धतीने आपण डे केअर युनिटमध्ये जनरली किमोथेरपी दिली जाते। काही पेशंट्स ज्यांची किमोथेरपी 2 किंवा 3 दिवसाची असेल त्यांना मात्र ॲडमिट राहावं लागतं। आता किमोथेरपी कुठल्या डॉक्टरांच्या अंडर दिली जाते। तर किमोथेरपीचे डॉक्टर म्हणजेच मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट असतात। तर मेडिकल ऑन्कोलॉजिस्टच्या निगराणीखाली ही किमोथेरपी दिली जाते। तर मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट जे डॉक्टर असतात ते तुमची या पूर्ण प्रोसेसमध्ये काळजी घेतात आणि ते हे एवढं बघतात की तुम्हाला ह्याच्यातून कमीत कमी त्रासातून तुम्हाला ही थेरपी दिली जाऊ शकते। आता किमोथेरपी देण्यापूर्वी काय काय काळजी घेतली जाते।
तर किमोथेरपी देण्यापूर्वी आपण हे बघतो की पेशंटचं वय काय आहे, त्याला बाकी काही आजार आहेत का, जसे डायबिटीज, ब्लड प्रेशर, किडनीचा आजार, हार्टचा आजार, त्याचं नक्की कर्करोगाचं डायग्नोसिस कुठलं आहे, म्हणजे त्याला ब्रेस्ट कॅन्सर आहे, लंग कॅन्सर आहे, मग त्याची स्टेज काय आहे, त्याला आपण कुठल्या इंडिकेशनने किमोथेरपी देतोय, म्हणजे सर्जरीच्या आधी देतोय, नंतर देतोय, रेडिएशनसोबत देतोय का आपण ॲज अ पार्ट ऑफ पॅलिएटिव्ह किमोथेरपी देतोय. तर हे त्याच्या स्टेजप्रमाणे ठरतं आणि त्याच्याप्रमाणे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट हे ठरवतात की त्याला कुठल्या, आता कर्करोगामध्ये किमोथेरपीमध्ये खूप सारे औषधांचे प्रकार असतात, तर त्या तुमच्या कर्करोग जो आहे त्याच्याप्रमाणे त्या औषधाचा प्रकार हा ठरतो आणि मग आपण आमच्या निगराणीखाली हे औषधं दिले जातात. तर काही जणांना एक औषध असतं, काही जणांना 2 असतात, काही जणांना कॉम्बिनेशन औषधं दिले जातात, तर काही जणांना टॅबलेट्सचे सुद्धा ऑप्शन असतात. तर किमोथेरपी चालू करायच्या आधी आम्ही तुमच्या रक्ताचे रिपोर्ट्स बघतो, तुमचे हिमोग्लोबिन, प्लेटलेट काउंट बघितले जातात, तुमचं हृदयाचं फंक्शन व्यवस्थित आहे का हे इकोद्वारे बघितलं जातं, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, हे सगळे रिपोर्ट्स आम्ही चेक करतो. तुमचे बाकीचे काही आजार आहेत का, तुम्हाला दुसरे काही त्रास आहेत का, सध्याचं न्यूट्रिशनल स्टेटस काय आहे, हे सगळं आपण एकत्र बघून मगच तुमचा किमोथेरपीचा प्लॅन ठरवला जातो. तर एवढी सगळी काळजी आम्ही किमोथेरपी चालू करण्याच्या पूर्वी घेतो आणि त्याच्यानंतरच तुमची किमोथेरपी दिली जाते. तर या सगळ्या वरच्या मुद्द्यांमुळे मी तुम्हाला म्हणते की किमोथेरपीविषयी अजिबात तुम्ही आता भीती बाळगू नका. एका तज्ज्ञ डॉक्टरांच्या अंडर, म्हणजेच एका मेडिकल ऑन्कोलॉजिस्टच्या अंडर पूर्ण काळजीने ही किमोथेरपी दिली जाते आणि तुम्हाला कमीत कमी ह्याच्यातून त्रास होईल ही काळजी आम्ही नक्कीच घेतो. त्यामुळे आता पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की किमोथेरपी जेव्हा आपण देतो, जसं हे कर्करोगाच्या पेशींवरती परिणाम करतं, तसंच काही नॉर्मल पेशींवरती सुद्धा ह्याचा परिणाम होतो आणि त्यालाच आपण साईड इफेक्ट्स म्हणतो. तर या साईड इफेक्ट्स काय असतात आणि हे आपण कसे टाळू शकतो हे आपण पुढील भागात बघू. थँक्यू.